माळेगाव साखर कारखान्याच्या सभासदांना दमदाटी केली जाते असं चंद्रराव तावरे यांनी म्हटलंय। काही लोक चेअरमन पदासाठी 5 ते 10 कोटी देण्यास तयार असल्याचा सुद्धा आरोप तावरेंनी केलाय। कारखाना विकायला काढलाय का असा सवालही तावरेंनी केलाय। चंद्रराव तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सवाल केलाय। तर काही लोकांना उठण्यासाठी 2 लोकांची मदत घ्यावी लागते तरी त्यांना संचालक व्हायचंय असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता चंद्रराव तावरेंवर टीका केली। दरम्यान चंद्रराव तावरे यांच्या वयावर बोलण्याचा अधिकार अजित पवारांना नाही असं रंजन तावरे यांनी म्हटलंय। किती दम देताय, कशासाठी दम देता? अहो, हे आमच्या वडवडिलांनी केलेली कारखानदारी आम्ही सगळे आतापर्यंत एकत्र बसत होतो, चर्चा करत होतो, कारभारी ठरवत होतो, कारभारी निवडत होतो, कारखाना चालत होता। तुमची काय इथं पुन्हा म्हणतात मला कायद्याने अधिकार राहा बाबा, खरं खोटं माहीत नाही। आता चाललंय एक मग तुम्हाला चेअरमन करा 5 कोटी देतो, दुसरा मग तुम्हाला चेअरमन करा 10 कोटी देतो। हे लांब आम्ही ऐकतोय। मित्रांनो, कारखानदारी अडचणीत आहे हे सांगतात ना, अरे आपल्या वाडवडिलांनी उभी केलेली कारखानदारी कुणाच्या हातात द्यायची? अरे चांगल्यांच्या हातात द्यायची, ज्याच्यात धमक आहे, लात मारेल तिथं पाणी काढण्याचे, त्याच्या हातात द्यायचे। तुम्ही काय सांगताय? 45 आणि 50 वर्ष तुम्हाला डायरेक्टर करून दोघांनी उठवावं लागते, बसवावं लागते, तरी तुम्हाला डायरेक्टरच व्हायचे। अरे कधी थांबणार तुम्ही? माळेगाव तर पवार साहेबांच्या नावाने ओळखला जाणारा कारखाना आहे। स्वतःच्या कारखान्यात देता येत नाही, इथं देतील हे मृगजळ आहे आणि तो माळेगावचा सभासद ओळखू नये। एकंदरीत राज्याचे उपमुख्यमंत्री खऱ्या अर्थाने चेअरमन पदाची माळेगाव कारखान्याच्या संदर्भात त्यांनी स्वतःच्या नावाची घोषणा केली। एकंदरीत कसं पाहता? तुमचा देखील सहकार क्षेत्रातला मोठा अनुभव आहे। त्यांनी हे बघा, चेअरमन झाले नाही झाले आम्हाला काय फरक पडत नाही। लक्षात आलं का? त्यांच्याच हातापाखालचे चेअरमन झालेल्या संचालक मंडळानं 3 वेळा जनरल मीटिंगची माफी मागितली। इतकं नामुष्कीचं त्यांच्याकडे आलेली, त्यामुळे आम्ही काही म्हणत नाही। तुम्हाला चेअरमन व्हायचं व्हा, पण एक समजून घ्या की ह्या माणसानं उपमुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा घालवली एवढं मला वाटतं। आम्ही फक्त आणि फक्त आमच्या सभासद प्रपंच म्हणून मी कारखान्यात डायरेक्टर होतो। मी कुठंही गेलो नाही, काय म्हणायला गेलो नाही, मागायला गेलो नाही किंवा प्रयत्न केला नाही की आपल्या बँकेचं चेअरमन व्हायचं, डायरेक्टर व्हायचं आहे, चेअरमन व्हायचं आहे, खरेदी विक्री संघात चेअरमन व्हायचं आहे तालुक्याच्या, हो, त्याच्यानंतर दूध संघात चेअरमन, काही डोक्यात नाही। फक्त आपला शेतकऱ्याचा आपला भुसाचा धंदा आहे, त्याला 2 पैसे चांगले मिळावेत, त्याचे दिवस आनंदात जावेत, याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे, बाकी काही नाही। पद आम्हाला महत्त्वाचं नाही। कॅमेरा पर्सन विशालसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।